नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के एस अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिसंभाव्य काही प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, 1869 साली महात्मा गांधींचा जन्म डॅश या ठिकाणी झाला. 1869 साली महात्मा गांधींचा जन्म डॅश या ठिकाणी झाला. तर ऑप्शन क्रमांक 3 पोरबंदर ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, गांधीजी कोणत्या वर्षी दक्षिण आफ्रिकेत गेले? गांधीजी कोणत्या वर्षी दक्षिण आफ्रिकेत गेले? तर ऑप्शन क्रमांक 2 1893 ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, महात्मा गांधींनी दक्षिण आफ्रिकेत खालीलपैकी कोणते वृत्तपत्र सुरू केले होते? महात्मा गांधींनी दक्षिण आफ्रिकेत खालीलपैकी कोणते वृत्तपत्र सुरू केले होते? तर ऑप्शन क्रमांक 2 इंडियन ओपिनियन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, दक्षिण आफ्रिकेत गांधीजींनी कोणत्या आश्रमाची स्थापना केली होती? दक्षिण आफ्रिकेत गांधीजींनी कोणत्या आश्रमाची स्थापना केली होती? तर ऑप्शन क्रमांक 3 फिनिक्स आश्रम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक पाचवा, महात्मा गांधींनी भारतात सर्वात प्रथम सत्याग्रह कोठे केला? महात्मा गांधींनी भारतात सर्वात प्रथम सत्याग्रह कोठे केला? तर ऑप्शन क्रमांक 4 चंपारण्य हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, कोणत्या वर्षी गांधीजींनी गुजरातमधील खेडा येथे सत्याग्रह केला होता? कोणत्या वर्षी गांधीजींनी गुजरातमधील खेडा येथे सत्याग्रह केला होता? तर ऑप्शन क्रमांक 2 सन 1918 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, जालियनवाला बाग हत्याकांडाची चौकशी करण्यासाठी कोणते कमिशन नेमले होते? जालियनवाला बाग हत्याकांडाची चौकशी करण्यासाठी कोणते कमिशन नेमले होते? तर ऑप्शन क्रमांक 2 हंटर कमिशन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, डॅश साली गांधीजींनी हरिजन हे साप्ताहिक सुरू केले? डॅश साली गांधीजींनी हरिजन हे साप्ताहिक सुरू केले? तर ऑप्शन क्रमांक 2 सन 1933 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, सरहद गांधी या नावाने कोणाला ओळखले जाते? सरहद गांधी या नावाने कोणाला ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 खान अब्दुल गफर खान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, डॅश रोजी लोकमान्य टिळकांचा मृत्यू झाला? डॅश रोजी लोकमान्य टिळकांचा मृत्यू झाला? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑगस्ट 1920 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, भारतीय घटनेत सुरुवातीला किती कलमे होती? भारतीय घटनेत सुरुवातीला किती कलमे होती? तर ऑप्शन क्रमांक 2 8 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, देशात आर्थिक आणीबाणी कोणत्या कलमानुसार जारी केली जाते? देशात आर्थिक आणीबाणी कोणत्या कलमानुसार जारी केली जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 कलम 360 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, भारत सरकारला कायदेविषयक सल्ला कोण देतो? भारत सरकारला कायदेविषयक सल्ला कोण देतो? तर ऑप्शन क्रमांक 3 सरन्यायाधीश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, भारतात खरी कार्यकारी सत्ता कोणाकडे असते? भारतात खरी कार्यकारी सत्ता कोणाकडे असते? तर ऑप्शन क्रमांक 3 पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3, राज्यसभा लोकसभेने मंजूर केलेले अर्थविधेयक किती काळापर्यंत रोखून ठेवू शकते? राज्यसभा लोकसभेने मंजूर केलेले अर्थविधेयक किती काळापर्यंत रोखून ठेवू शकते? तर ऑप्शन क्रमांक 1 14 दिवस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, विधानसभेत कमाल किती सदस्य असतात? विधानसभेत कमाल किती सदस्य असतात? तर ऑप्शन क्रमांक 4 500 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, केंद्र राज्य विवाद खालीलपैकी कोणत्या संस्थेकडून सोडविले जातात? केंद्र राज्य विवाद खालीलपैकी कोणत्या संस्थेकडून सोडविले जातात? तर ऑप्शन क्रमांक 4 यापैकी कोणी नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, राज्यपालाचा कार्यकाळ सामान्यतः किती असतो? राज्यपालाचा कार्यकाळ सामान्यतः किती असतो? तर ऑप्शन क्रमांक 2 5 वर्ष हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19, भारताने घटना दुरुस्तीची पद्धत कोणत्या देशाकडून घेतली? भारताने घटना दुरुस्तीची पद्धत कोणत्या देशाकडून घेतली? तर ऑप्शन क्रमांक 2 दक्षिण आफ्रिका हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20, भारतात केंद्रीय वित्त आयोगाची स्थापना दर किती वर्षांनी केली जाते? भारतात केंद्रीय वित्त आयोगाची स्थापना दर किती वर्षांनी केली जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 5 वर्ष
हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 रक्तात असणाऱ्या प्रथिनाला काय म्हटले जाते? रक्तात असणाऱ्या प्रथिनाला काय म्हटले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 फायब्रिनोजन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 1 ग्रॅम प्रथिनांमधून किती उष्मांक मिळतात? 1 ग्रॅम प्रथिनांमधून किती उष्मांक मिळतात? तर ऑप्शन क्रमांक 4 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 खालीलपैकी कोणते खरे फळ आहे? खालीलपैकी कोणते खरे फळ आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 नारळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 ट्रिप्स आणि ट्रिम्स ह्या संज्ञा कोणत्या यंत्रणेशी निगडीत आहेत? ट्रिप्स आणि ट्रिम्स ह्या संज्ञा कोणत्या यंत्रणेशी निगडीत आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 TO हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 वातावरणातील कोणता थर दाट असून तो एकूण वातावरणाच्या 85 इतका व्यापलेला आहे? वातावरणातील कोणता थर हा दाट असून तो एकूण वातावरणाच्या 85% इतका व्यापलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ट्रोपोस्फियर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 एकक क्षेत्र जमिनीवर पीक वाढीच्या कालावधीत पर्णक्षेत्र निर्माण करण्याच्या क्षमतेला काय म्हणतात? एकक क्षेत्र जमिनीवर पीक वाढीच्या कालावधीत पर्णक्षेत्र निर्माण करण्याच्या क्षमतेला काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 2 पर्णक्षेत्र कालावधी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 महाराष्ट्रात मिठाचा सत्याग्रह डॅशच्या शेती झाला? महाराष्ट्रात मिठाचा सत्याग्रह डॅशच्या शेती झाला? तर ऑप्शन क्रमांक 2 वडाळा, मालवण, शिरोडा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 युनेस्कोने पर्यावरण शिक्षणाचा प्रसार करण्याच्या उद्देशाने कोणाच्या मदतीने आंतरराष्ट्रीय पर्यावरण शिक्षण कार्यक्रम अंमलात आणला? युनेस्कोने पर्यावरण शिक्षणाचा प्रसार करण्याच्या उद्देशाने कोणाच्या मदतीने आंतरराष्ट्रीय पर्यावरण शिक्षण कार्यक्रम अंमलात आणला? तर ऑप्शन क्रमांक 4 UNEP हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 खालीलपैकी कोणते शहर कृष्ण पंचगंगा नद्यांच्या संगमावर आहे? खालीलपैकी कोणते शहर कृष्णा पंचगंगा नद्यांच्या संगमावर आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 नरसोबाची वाडी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 डॅशेश यांनी स्वामी दयानंद सरस्वतींना आर्य समाज स्थापनेसाठी मदत केली? डॅशेश यांनी स्वामी दयानंद सरस्वतींना आर्य समाज स्थापनेसाठी मदत केली? तर ऑप्शन क्रमांक 4 लोकहितवादी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 कोणत्या साली गोव्यामध्ये पोर्तुगीजांनी आपली सत्ता स्थापन केली? कोणत्या साली गोव्यामध्ये पोर्तुगीजांनी आपली सत्ता स्थापन केली? तर ऑप्शन क्रमांक 2 1510 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना कोणत्या वर्षी झाली? ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर ऑप्शन क्रमांक 3 सन 1600 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 वसईचा प्रसिद्ध तह कोणत्या वर्षी घडून आला? वसईचा प्रसिद्ध तह कोणत्या वर्षी घडून आला? तर ऑप्शन क्रमांक 2 सन 1802 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 तैनाती नाती फौज भारतात कोणी सुरू केली? तैनाती नाती फौज भारतात कोणी सुरू केली? तर ऑप्शन क्रमांक 3 लॉर्ड वेलेस्ली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 सत्तीबंदीचा कायदा कोणत्या वर्षी पास झाला? सत्तीबंदीचा कायदा कोणत्या वर्षी पास झाला? तर ऑप्शन क्रमांक 1 सन 1829 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 विधवा पुनर्विवाह कायदा कधी पास झाला? विधवा पुनर्विवाह कायदा कधी पास झाला? तर ऑप्शन क्रमांक 4 सन 1956 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 इंग्रजांनी भारतातील पहिली वखार कुठे उभारली? आणि भारतातील पहिली वखार कुठे उभारली? तर ऑप्शन क्रमांक 2 सुरत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 कोणत्या साली भारतात विद्यापीठ कायदा पास झाला? कोणत्या साली भारतात विद्यापीठ कायदा पास झाला? तर ऑप्शन क्रमांक 4 सन 1904 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 भारतात येणारे पहिले युरोपियन कोण? भारतात येणारे पहिले युरोपियन कोण? तर ऑप्शन क्रमांक 4 पोर्तुगीज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 नेफाचे जुने नाव काय होते? नेफाचे जुने नाव काय होते? तर ऑप्शन क्रमांक 4 अरुणाचल प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 खालीलपैकी भाषिक आधारावर निर्मित झालेले पहिले राज्य कोणते? खालीलपैकी भाषिक आधारावर निर्मित झालेले पहिले राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 आंध्र प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 IIM मध्ये प्रवेश
घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना कोणती प्रवेश परीक्षा द्यावी लागते? IIM मध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना कोणती प्रवेश परीक्षा द्यावी लागते? तर ऑप्शन क्रमांक 4 CAT हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 भारत सरकार कोणत्या दिवशी राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा करते? भारत सरकार कोणत्या दिवशी राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा करते? तर ऑप्शन क्रमांक 3 25 जानेवारी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 स्वतंत्र तेलंगणाची मागणी कशावर आधारलेली होती? स्वतंत्र तेलंगणाची मागणी कशावर आधारलेली होती? तर ऑप्शन क्रमांक 2 प्रादेशिक असंतुलन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 मोटार वाहनांमुळे डॅश डॅश प्रकारचे प्रदूषण होते? मोटार वाहनांमुळे डॅश डॅश प्रकारचे प्रदूषण होते? तर ऑप्शन क्रमांक 4 प्राथमिक व दुय्यम दोन्ही प्रकारचे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 ईमेलचा अर्थ डॅश डॅश असा आहे? ईमेलचा अर्थ डॅश डॅश असा आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 इलेक्ट्रॉनिक मेल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 खालीलपैकी कोणत्या महामार्गावर खंबाटकी घाट लागतो? खालीलपैकी कोणत्या महामार्गावर खंबाटकी घाट लागतो? तर ऑप्शन क्रमांक 4 पुणे बेंगलोर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 खालीलपैकी कोणता प्रत्यक्ष कर आहे? खालीलपैकी कोणता प्रत्यक्ष कर आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 व्यवसाय कर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 महाराष्ट्रातील आदिवासी विकासाच्या चळवळीशी कोण संबंधित नव्हते? महाराष्ट्रातील आदिवासी विकासाच्या चळवळीशी कोण संबंधित नव्हते? तर ऑप्शन क्रमांक 1 सेनापती पांडुरंग बापट, ऑप्शन क्रमांक 2 अनुताई वाघ, ऑप्शन क्रमांक 3 ताराबाई मोडक, ऑप्शन क्रमांक 4 केशवराव जेधे, तर ऑप्शन क्रमांक सी अ व ड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 कोणत्या शहराला 90वे अखिल भारतीय साहित्य संमेलन झाले? कोणत्या शहरात 90वे अखिल भारतीय साहित्य संमेलन झाले? तर ऑप्शन क्रमांक 3 डोंबिवली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 पाचगणी शहर वसविण्यात कोणाचे योगदान आहे? पाचगणी शहर वसविण्यात कोणाचे योगदान आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 जॉन चेसन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 जयराम स्वामी या संतांनी कोणता ग्रंथ लिहिला नाही? जयराम स्वामी या संतांनी कोणता ग्रंथ लिहिला नाही? तर ऑप्शन क्रमांक 2 यथार्थ दीपिका हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 साताऱ्यांचा अजिंक्यतारा किल्ला सर्वप्रथम मराठ्यांच्या राजधानीचा मान कोणी दिला? साताऱ्यांच्या अजिंक्यतारा किल्ल्याला सर्वप्रथम मराठ्यांच्या राजधानीचा मान कोणी दिला? तर ऑप्शन क्रमांक 3 छत्रपती राजारामराजे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 थोर समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर हे मूळचे कोणत्या तालुक्यातील होते? थोर समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर हे मूळचे कोणत्या तालुक्यातील होते? तर ऑप्शन क्रमांक 1 कराड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 महाराष्ट्र इंटेलिजन्स अकॅडमी कुठे आहे? महाराष्ट्र इंटेलिजन्स अकॅडमी कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पुणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 कोणता अधिकारी सर्वात वरिष्ठ दर्जाचा आहे? कोणता अधिकारी सर्वात वरिष्ठ दर्जाचा आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 उपविभागीय अधिकारी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 कोणता दिवस पोलीस शहीद दिवस म्हणून ओळखला जातो? कोणता दिवस पोलीस शहीद दिवस म्हणून ओळखला जातो? तर ऑप्शन क्रमांक 1 21 ऑक्टोबर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 कोणत्या प्रोजेक्ट अंतर्गत महाराष्ट्र शासन 28,000 ग्रामपंचायती डिजिटल करत आहे? कोणत्या प्रोजेक्ट अंतर्गत महाराष्ट्र शासन 28,000 ग्रामपंचायती डिजिटल करत आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 महानेट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 नवी मुंबई येथील कोणत्या एक एकात्मिक अत्याधुनिक वसाहतीसाठी सिडको व चायना डेव्हलपमेंट मध्ये करार झाला? नवी मुंबई येथील कोणत्या एक एकात्मिक अत्याधुनिक वसाहतीसाठी सिडको व चायना डेव्हलपमेंट मध्ये करार झाला? तर ऑप्शन क्रमांक 3 नैना सिटी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 कोणत्या योजने अंतर्गत लैंगिक अत्याचार झालेल्या महिलांना आर्थिक सहाय्य करता येते? कोणत्या योजने अंतर्गत लैंगिक अत्याचार झालेल्या महिलांना आर्थिक सहाय्य करता येते? तर ऑप्शन क्रमांक 1 मनोधैर्य हे आपले करेक्ट आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 12 पुस्तकाचे गाव म्हणून शासनाने कोणते गाव निवडले आहे? पुस्तकाचे गाव म्हणून शासनाने कोणते गाव निवडले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 भिलार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 कवी कालिदास संस्कृत विश्वविद्यालय कुठे सुरू होणार आहे? कवी कालिदास संस्कृत विश्वविद्यालय कुठे सुरू होणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 नागपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 2017 हे वर्ष कशासाठी शासनाने साजरे केले? 2017 हे वर्ष कशासाठी शासनाने साजरे केले? तर ऑप्शन क्रमांक 3 व्हिजिट महाराष्ट्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 महाराष्ट्रातील कोणते शहर स्मार्ट सिटी अभियानात केंद्र शासनाने निवडले नाही? महाराष्ट्रातील कोणते शहर स्मार्ट सिटी अभियानात केंद्र शासनाने निवडले नाही? तर ऑप्शन क्रमांक 2 कोल्हापूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 31 ऑक्टोबर ते 6 नोव्हेंबर हा राष्ट्रीय एकता सप्ताह कोणाच्या जयंतीनिमित्त साजरा होतो? 31 ऑक्टोबर ते 6 नोव्हेंबर हा राष्ट्रीय एकता सप्ताह कोणाच्या जयंतीनिमित्त साजरा होतो? तर ऑप्शन क्रमांक 3 सरदार पटेल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 आजवरचे महाराष्ट्र भूषण पुरस्कारांमध्ये हे मानकरी नाहीत. आजवरचे महाराष्ट्र भूषण पुरस्कारांमध्ये हे मानकरी नाहीत. तर ऑप्शन क्रमांक 1 श्री मनोहर जोशी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 1983च्या जगजेता क्रिकेट संघामध्ये महाराष्ट्रातील कोणता खेळाडू सहभागी नव्हता? 1983च्या जगजेता क्रिकेट संघामध्ये महाराष्ट्रातील कोणता खेळाडू सहभागी नव्हता? तर ऑप्शन क्रमांक 3 किरण मोरे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 कोणत्या राज्यात 100% विद्युतीकरण म्हणजेच ग्रामीण भाग झालेला नाही? कोणत्या राज्यात 100% विद्युतीकरण म्हणजेच ग्रामीण भाग झालेला नाही? तर ऑप्शन क्रमांक 2 कर्नाटक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 प्रतापगड हा किल्ला कोणत्या डोंगरावर बांधण्यात आला आहे? प्रतापगड हा किल्ला कोणत्या डोंगरावर बांधण्यात आला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 भोरप्या हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 पेशवे काळात मामलेदाराच्या कचेरीत कोण अधिकारी नसे? पेशवे काळात मामलेदाराच्या कचेरीत कोण अधिकारी नसे? तर ऑप्शन क्रमांक 4 मुजुमदार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 कोणा स्थानिक स्वराज्य संस्था जनक म्हणता येईल? कोणाला स्थानिक स्वराज्य संस्थाचा जनक म्हणता येईल? तर ऑप्शन क्रमांक 2 लॉर्ड रिपन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 कोणत्या वर्षी सातारा जिल्ह्याचे दक्षिण सातारा व उत्तर सातारा जिल्हा असे 2 भाग पाडण्यात आले? कोणत्या वर्षी सातारा जिल्ह्याचे दक्षिण सातारा व उत्तर सातारा जिल्हा असे 2 भाग पाडण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 3 1949 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 कोणत्या ठिकाणी लेणी सापडत नाही? कोणत्या ठिकाणी लेणी सापडत नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 कुरोली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 कोणता किल्ला सह्याद्री व त्यांच्या शाखा रांगेत येत नाही? कोणता किल्ला सह्याद्री व त्यांच्या शाखा रांगेत येत नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 वर्धनगड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 पाचगणी शहर समुद्र सपाटीपासून किती उंचीवर आहे? पाचगणी शहर समुद्र सपाटीपासून किती उंचीवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 1334 मीटर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 कोणत्या वर्षी राजा शाहूने राज्याभिषेक करून सातारा ही राजधानी निश्चित केली? कोणत्या वर्षी राजा शाहूने राज्याभिषेक करून सातारा ही राजधानी निश्चित केली? तर ऑप्शन क्रमांक 1 1708 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 कोणता विभाग गृह विभागाच्या नियंत्रणाखाली येत नाही? कोणता विभाग गृह विभागाच्या नियंत्रणाखाली येत नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 कामगार सुरक्षा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 ग्वाल्हेरच्या शिंदे घराण्याचे सातारा जिल्ह्यातील मूळ गाव कोणते? ग्वाल्हेरच्या शिंदे घराण्याचे सातारा जिल्ह्यातील मूळ गाव कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 कानेरखेड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 वाई शहराच्या जडणघडणीवर कोणत्या सरदार घराण्याचा प्रभाव आहे? वाई शहराच्या जडणघडणीवर कोणत्या सरदार घराण्याचा प्रभाव आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 रास्ते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 जाधव यांना कोणत्या ऑलिम्पिकमध्ये कुस्तीतील पहिले ब्रॉन्झ मिळाले? खाशाबा जाधव यांना कोणत्या ऑलिम्पिकमध्ये कुस्तीतील पहिले ब्रॉन्झ मिळाले? तर ऑप्शन क्रमांक 2 हेलसिंकी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 कोणत्या शाहिराने गरजा महाराष्ट्र हे गीत लिहिले आहे? कोणत्या शाहिराने गरजा महाराष्ट्र हे गीत लिहिले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 कृष्णराव साबळे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 कोणत्या नाटकांमध्ये राजा गोसावी यांनी काम केले नाही?
कोणत्या नाटकामध्ये राजा गोसावी यांनी काम केले नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 इथे ओसळला मृत्यू ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 संगीताचा वेद असे कोणत्या वेदाला म्हटले जाते? संगीताचा वेद असे कोणत्या वेदाला म्हटले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 सामवेद ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 सातारा जिल्ह्याचे मुख्य पोलीस कार्यालयासाठी स्वतंत्र इमारत कोणत्या वर्षी बांधण्यात आली? सातारा जिल्ह्याचे मुख्य पोलीस कार्यालयासाठी स्वतंत्र इमारत कोणत्या वर्षी बांधण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 3 1913 ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 खालीलपैकी सातारा जिल्ह्यात कोणते पोलीस आउटपोस्ट नाही? खालीलपैकी सातारा जिल्ह्यात कोणते पोलीस आउटपोस्ट नाही? तर ऑप्शन क्रमांक 2 खटाव हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 सातारा जिल्ह्याचे होमगार्ड समादेशक कोण आहेत? सातारा जिल्ह्याचे होमगार्ड समादेशक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 विजय पवार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 कोणता जिल्हा महाराष्ट्र प्रथम स्मार्ट पोलीस जिल्हा म्हणून जाहीर झाला? कोणता जिल्हा महाराष्ट्र प्रथम स्मार्ट पोलीस जिल्हा म्हणून जाहीर झाला? तर ऑप्शन क्रमांक 1 सातारा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार कोण आहेत? भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 अजित डोवल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 हाल अपेष्टा सहन करण्याचा गुण समूह दर्शक शब्द ओळखा. हाल अपेष्टा सहन करण्याचा गुण समूह दर्शक शब्द ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 तितिष्ठा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 क्वचित भेटणारी व्यक्ती या अर्थाचा वाक्यप्रचार कोणता? क्वचित भेटणारी व्यक्ती या अर्थाचा वाक्यप्रचार कोणता? तर ऑप्शन क्रमांक 4 उंबराचे फूल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 कोणता शब्द कानडी भाषेतून मराठीत आला नाही? कोणता शब्द कानडी भाषेतून मराठीत आला नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 दलाल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 कोणता शब्द पोर्तुगीज भाषेतून मराठीत आला नाही? कोणता शब्द पोर्तुगीज भाषेतून मराठीत आला नाही? तर ऑप्शन क्रमांक 1 पेशवा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 कोणती शब्दाची जात विकारी प्रकारात येत नाही? कोणती शब्दाची जात विकारी प्रकारात येत नाही? तर ऑप्शन क्रमांक 1 क्रिया विशेषण अवयव ही आपली करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 मुंबई नाशिक लोहमार्ग डॅशच्या घाटातून गेला आहे? मुंबई नाशिक लोहमार्ग डॅशच्या घाटातून गेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 थळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 चर्चेत असलेले भीमा कोरेगाव हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? चर्चेत असलेले भीमा कोरेगाव हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पुणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 भारतातील कोणत्या राज्याचे सर्वात नवीन राज्य म्हणून निर्मिती केली आहे? भारतातील कोणत्या राज्याचे नवीन राज्य म्हणून निर्मिती केली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 तेलंगणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते? भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 4 डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 महसूल खात्याचे ग्रामस्तरावरील दप्तर कोण सांभाळतो? महसूल खात्याचे ग्रामस्तरावरील दप्तर कोण सांभाळतो? तर ऑप्शन क्रमांक 4 तलाठी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 जिल्हा स्तरावरील पोलीस खात्याचा प्रमुख डॅश असतात? जिल्हा स्तरावरील पोलीस खात्याचा प्रमुख डॅश असतात? तर ऑप्शन क्रमांक 1 पोलीस अधीक्षक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 खालीलपैकी कोणता किनारा भारताच्या पूर्व किनाऱ्याचा भाग आहे? खालीलपैकी कोणता किनारा भारताच्या पूर्व किनाऱ्याचा भाग आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 कोरोमंडल किनारा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 भारत छोडो चळवळीत डॅश यांनी सातारा येथे समांतर सरकार स्थापन केले? भारत छोडो चळवळीत डॅश यांनी सातारा येथे समांतर सरकार स्थापन केले? तर ऑप्शन क्रमांक 3 नाना पाटील हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 बंदी जीवन हे पुस्तक कोणी लिहिले? बंदी जीवन हे पुस्तक कोणी लिहिले? तर ऑप्शन क्रमांक 4 सचिंद्रनाथ सन्याल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 डॅश यांनी पहिली कामगार संघटना स्थापन केली? डॅश यांनी पहिली कामगार संघटना स्थापन केली? तर ऑप्शन क्रमांक 2 नारायण मेघाजी लोखंडे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 भारतातील खालीलपैकी कोणत्या शहरातून उत्तर दक्षिण कोरडा जात नाही? भारतातील खालीलपैकी कोणत्या शहरातून उत्तर दक्षिण कोरडा जात नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 बिजापूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6
दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय कुठे आहे? दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 सिकंदराबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 खालीलपैकी कोणते एक मिश्रण नाही? खालीलपैकी कोणते एक मिश्रण नाही? तर ऑप्शन क्रमांक 1 पाणी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 सुवर्ण क्रांतीचा संबंध कशाशी आहे? सुवर्ण क्रांतीचा संबंध कशाशी आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 मधुमक्षिका पालन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 भारतामध्ये जुलै 2021 मध्ये डॅश डॅश 39वे आणि डॅश डॅश 40वे जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळाला. भारतामध्ये जुलै 2021 मध्ये डॅश डॅश 39वे आणि डॅश डॅश 40वे जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळाला. तर ऑप्शन क्रमांक 3 रामप्पा मंदिर धोलीविरा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 महाराष्ट्रात सर्वात लांब समुद्र किनारा लाभलेला जिल्हा कोणता? महाराष्ट्रात सर्वात लांब समुद्र किनारा लाभलेला जिल्हा कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 रत्नागिरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 कंबोडिया लक्ष्मी या कोणत्या पिकाच्या जाती आहेत? कंबोडिया लक्ष्मी या कोणत्या पिकाच्या जाती आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 कपाशी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 मराठी ग्रंथ उत्तेजक मंडळाची स्थापना कोणी केली? मराठी ग्रंथ उद्योजक मंडळाची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 1 महादेव गोविंद रानडे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 हिंदी प्रजेचा मॅग्ना कार्टा असा गौरव न्यायमूर्ती रानडे कशाचा केला? हिंदी प्रजेचा मॅग्ना कार्टा असा गौरव न्यायमूर्ती रानडे कशाचा केला? तर ऑप्शन क्रमांक 2 राणीचा जाहीरनामा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 द पोस्ट ऑफिस हे पुस्तक कोणाचे आहे? द पोस्ट ऑफिस हे पुस्तक कोणाचे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 रवींद्रनाथ टागोर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 कोसबाडच्या टेकडीवरून हा ग्रंथ कोणी लिहिला? कोसबाडच्या टेकडीवरून हा ग्रंथ कोणी लिहिला? तर ऑप्शन क्रमांक 2 अनुताई वाघ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 कुरल शाळा प्रयोग हा आदिवासी शिक्षण प्रकल्प कोणी राबवला? कुरल शाळा प्रयोग हा आदिवासी शिक्षण प्रकल्प कोणी राबवला? तर ऑप्शन क्रमांक 2 ताराबाई मोडक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 भारतीय आर्थिक राष्ट्रवादाचे प्रणेते म्हणून कोणाला ओळखले जाते? भारतीय आर्थिक राष्ट्रवादाचे प्रणेते म्हणून कोणाला ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 दादाभाई नौरोजी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 दादाभाई नौरोजीचे प्रायव्हेट सेक्रेटरी कोण होते? दादाभाई नौरोजीचे प्रायव्हेट सेक्रेटरी कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 2 बॅरिस्टर मोहम्मद अली जिना हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 देशाचे दुश्मन हे पुस्तक कोणी लिहिले? देशाचे दुश्मन हे पुस्तक कोणी लिहिले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 दिनकरराव जवळकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 कोणत्या शहराला महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते? कोणत्या शहराला महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखली जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 पुणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 रामायणातील प्रसिद्ध पंचवटी महाराष्ट्रातील कोणत्या शहरात स्थित आहे? रामायणातील प्रसिद्ध पंचवटी महाराष्ट्रातील कोणत्या शहरात स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 नाशिक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 पाण्याचा कोणता प्रवाह अंदमान आणि निकोबार बेटांना वेगळे करतो? पाण्याचा कोणता प्रवाह अंदमान आणि निकोबार बेटांना वेगळे करतो? तर ऑप्शन क्रमांक 3 10 अंशांची समुद्रधुनी ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 मातीतील वातावरणात हवेचे प्रमाण किती टक्के असते? मातीतील वातावरणात हवेचे प्रमाण किती टक्के असते? तर ऑप्शन क्रमांक 3 25% हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 भारतातील पहिला समुद्र रोपवे मुंबई आणि डॅश यांना जोडणारा आहे. भारतातील पहिला समुद्र रोपवे मुंबई आणि डॅश यांना जोडणारा आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 एलिफंटा बेट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 अंतराळात जाणारे पहिले भारतीय नागरिक कोण? अंतराळात जाणारे पहिले भारतीय नागरिक कोण आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 राकेश शर्मा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 वाहनावर हरित कर लावण्याचे विधेयक कोणत्या राज्य सरकारने अलीकडेच मंजूर केले? वाहनावर हरित कर लावण्याचे विधेयक कोणत्या राज्य सरकारने अलीकडेच मंजूर केले? तर ऑप्शन क्रमांक 4 आंध्र प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 भारत पर्यटन विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी कोणाची नेमणूक करण्यात आली आहे? भारतात पर्यटन विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी कोणाची नेमणूक
करण्यात आली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 साबित पात्रा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28वा 57वा पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? 57वा ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 दामोदर मौजो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29वा अलीकडेच कोणत्या राज्यात 12 वर्षांनी पुष्कर महोत्सव साजरा करण्यात आला? अलीकडेच कोणत्या राज्यात 12 वर्षांनी पुष्कर महोत्सव साजरा करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 4 जम्मू काश्मीर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30वा कजुवेली हे कोणत्या राज्यातील 16वे पक्षी अभयारण्य आहे? वेली हे कोणत्या राज्यातील 16वे पक्षी अभयारण्य आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 तामिळनाडू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31वा नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार प्लॅस्टिक कचरा निर्मितीत जगातील कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे? नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार प्लॅस्टिक कचरा निर्मिती जगातील कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 अमेरिका हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32वा सध्याचे राज्यसभा विरोधी पक्षनेते कोण आहेत? सध्याचे राज्यसभा विरोधी पक्षनेते कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 मल्लिका अर्जुन खरगे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33वा कोणत्या कंपनीने UPI-साठी टॉप टू पे लॉन्च केले आहे? कोणत्या टेक कंपनीने UPI-साठी टॉप टू पे लॉन्च केले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 गुगल पे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34वा येन हे कोणत्या देशाचे चलन आहे? येन हे कोणत्या देशाचे चलन आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 जपान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35वा पंजाब सरकारने मोहाली आंतरराष्ट्रीय हॉकी स्टेडियमला कोणाचे नाव दिले आहे? पंजाब सरकारने मोहाली आंतरराष्ट्रीय हॉकी स्टेडियमला कोणाचे नाव दिले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 बलबीर सिंग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36वा 2022चा ग्रॅमी पुरस्कार विजेता कोण आहे? 2022चा ग्रॅमी पुरस्कार विजेता कोण आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 रिकी केज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37वा श्रीलंका या देशाचे पंतप्रधान कोण आहेत? श्रीलंका या देशाचे पंतप्रधान कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 महिंद्रा राजपक्षे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38वा सरकारी विभागांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांचा उपयोग करणारे देशातील पहिले राज्य म्हणजेच केंद्रशासित प्रदेश कोणता आहे? सरकारी विभागांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांचा उपयोग करणारे देशातील पहिले राज्य म्हणजेच केंद्रशासित प्रदेश कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 दिल्ली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39वा नुकतेच भारतातील शेजारील कोणत्या देशामध्ये आर्थिक आणीबाणी लागू करण्यात आलेले आहे? नुकतेच भारतातील शेजारील कोणत्या देशामध्ये आर्थिक आणीबाणी लागू करण्यात आलेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 श्रीलंका हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40वा भारताचे रुपे कार्ड हे खालीलपैकी कोणत्या देशांमध्ये चालत नाही? भारताचे रुपे कार्ड हे खालीलपैकी कोणत्या देशांमध्ये चालत नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 पाकिस्तान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41वा ममता बॅनर्जी या पश्चिम बंगालच्या डॅशव्या मुख्यमंत्री हे पद भूषविणारे 8व्या व्यक्ती आहेत. ममता बॅनर्जी हा पश्चिम बंगालच्या डॅशव्या मुख्यमंत्री असून हे पद भूषविणारे 8वे व्यक्ती आहेत. तर ऑप्शन क्रमांक 21व्या हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42वा केवळ महिलांसाठी असलेल्या विद्यापीठांची संख्या भारतातील कोणत्या राज्यात सर्वाधिक आहे? केवळ महिलांसाठी असलेल्या विद्यापीठांची संख्या भारतातील कोणत्या राज्यात सर्वाधिक आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 राजस्थान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43वा भारतातील पहिल्या स्टील रोडचे उद्घाटन कोठे झाले आहे? भारतातील पहिल्या स्टील रोडचे उद्घाटन कोठे झाले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 गुजरात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44वा खालीलपैकी कोणत्या राज्याच्या सरकारी शाळांमध्ये हॅबी हब सुरू करण्यात येणार आहे? खालीलपैकी कोणत्या राज्याच्या सरकारी शाळांमध्ये हॅबी हब सुरू करण्यात येणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 दिल्ली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45वा केवळ महिलांसाठी असलेल्या विद्यापीठांची संख्या भारतातील कोणत्या राज्यात सर्वाधिक आहे? केवळ महिलांसाठी असलेल्या विद्यापीठांची संख्या भारतातील कोणत्या राज्यात सर्वाधिक आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 राजस्थान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46वा 8 एप्रिल 2021 रोजी 400वी जयंती साजरी करण्यात आली. 8 एप्रिल 2021 रोजी यांची 400वी जयंती साजरी करण्यात आली. तर ऑप्शन क्रमांक 1 गुरु तेज बहादूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47वा जागतिक आरोग्य दिन केव्हा साजरा केला जातो?
जागतिक आरोग्य दिन केव्हा साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 7 एप्रिल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48वा 5 एप्रिल 2022 रोजी डॅश या योजनेला नुकतीच 6 वर्ष पूर्ण झाली. 5 एप्रिल 2022 रोजी डॅश या योजनेला नुकतीच 6 वर्ष पूर्ण झाली. तर ऑप्शन क्रमांक 2 स्टँड अप योजना हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49वा जागतिक लसीकरण आठवडा डॅश या कालावधीत साजरा केला जातो. जागतिक लसीकरण आठवडा डॅश या कालावधीत साजरा केला जातो. तर ऑप्शन क्रमांक 2 24 एप्रिल ते 30 एप्रिल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50वा धिस लाईफ ॲट प्ले या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? धिस लाईफ ॲट प्ले या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 गिरीश कर्नाड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक पहिला मेरी कोम ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे? मेरी कॉम ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 बॉक्सिंग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा लोकसभा मतदारसंघ कोणता? भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा लोकसभा मतदारसंघ कोणता? तर ऑप्शन क्रमांक 2 लडाख जम्मू आणि काश्मीर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा झोंबी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? झोंबी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 अनंत यादव हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा रेबीज या आजारात डॅश या दिवसाच्या रोग बीज पोषक काळांतर लक्षणे वाढीस लागतात. रेबीज या आजारात डॅश या दिवसांच्या रोग पोषण काळानंतर लक्षणे वाढीस लागतात. तर ऑप्शन क्रमांक 1 10 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5वा पाणी पंचायत ही संकल्पना कोणी विकसित केली? पाणी पंचायत ही संकल्पना कोणी विकसित केली? तर ऑप्शन क्रमांक 2 विलासराव साळुंके हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6वा प्रकाशे हे तीर्थक्षेत्र महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? प्रकाशे हे तीर्थक्षेत्र महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 नंदुरबार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7वा भारतामध्ये राष्ट्रीय मानव हक्क आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? भारतामध्ये राष्ट्रीय मानव हक्क आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 1993 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8वा युक्रेनची राजधानी कोणती? युक्रेनची राजधानी कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 युक्रेनची राजधानी क्यू आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 भारतीय लष्कराने डॅश रोजी गोवा पोर्तुगीजांच्या ताब्यातून मुक्त केलं. भारतीय लष्कराने डॅश रोजी गोवा पोर्तुगीजांच्या ताब्यातून मुक्त केलं. तर ऑप्शन क्रमांक 4 19 डिसेंबर 1961 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 भारतीय पुरुष हॉकी चमूचे सध्याचे गोलकीपर कोण आहेत? भारतीय पुरुष हॉकी चमूचे सध्याचे गोलकीपर कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 PR श्रीजेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 महाकवी भवभूती यांचे जन्मस्थान गोंदिया जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात आहे? महाकवी भवभूती यांचे जन्मस्थान गोंदिया जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 आमगाव हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 7व्या वेतन आयोगाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत? 7व्या वेतन आयोगाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 अशोक कुमार माथुर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 कार्बनचे सर्वात कठीण रूप कोणते? कार्बनचे सर्वात कठीण रूप कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 हिरा हे कार्बनचे सर्वात कठीण रूप आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 अक्षरांना डॅश असे म्हणतात. अक्षरांना डॅश असे म्हणतात. तर ऑप्शन क्रमांक 4 अक्षरांना ध्वनिचिन्हे सुद्धा म्हणतात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 गोंदिया जिल्ह्याची निर्मिती केव्हा केली गेली? गोंदिया जिल्ह्याची निर्मिती केव्हा केली गेली? तर ऑप्शन क्रमांक 1 मे 1999 साली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 पहिली भूविकास बँक कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आली? पहिली भूविकास बँक कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 4 पंजाब या राज्यात स्थापन करण्यात आली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 रोम शहर कोणत्या नदीच्या काठी वसले आहे? रोम शहर कोणत्या नदीच्या काठी वसले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 टायबर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 मानसशास्त्राचा संबंध वर्तनाशी तर पुरातत्वशास्त्राचा संबंध कशाशी? मानवशास्त्राचा संबंध वर्तनाशी तर पुरातत्वशास्त्राचा संबंध कशाशी? तर ऑप्शन क्रमांक 4 जुन्या संरचना हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19
फ्लामो अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? फ्लामो अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 झारखंड राज्यात फ्लामो अभयारण्य आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 लहान मुलांना झोपण्यासाठी गायलेले गीत. तर ऑप्शन क्रमांक 4 अंगाई गीत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 कागदाचा शोध डॅशच्या देशामध्ये लागला. कागदाचा शोध डॅशच्या देशामध्ये लागला. तर ऑप्शन क्रमांक 2 चीनमध्ये लागला, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 कर्करोगावर उपचारासाठी डॅश वापरतात. कर्करोगावर उपचारासाठी डॅश वापरतात. तर ऑप्शन क्रमांक 2 कोबाल्ट कर्करोगावर उपचारासाठी वापरतात, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 आसाम राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? आसाम राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 श्री हिमंता बिस्व शर्मा, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 भारताचे 48वे सरन्यायाधीश एन व्ही रमण्णा यांनी दिनांक डॅश रोजी पदभार स्वीकारला आहे. भारताचे 48वे सरन्यायाधीश एन व्ही रमण्णा यांनी दिनांक डॅश रोजी पदभार स्वीकारला आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 24 एप्रिल 2021, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 न्यूटनचा शोध कोणी लावला? न्यूटनचा शोध कोणी लावला? तर ऑप्शन क्रमांक 1 जेम्स चाडविक, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 सन 1859 मध्ये चार्ल्स डार्विनने डॅशच्या ग्रंथात उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला. सन 1859 मध्ये चार्ल्स डार्विनने डॅशच्या ग्रंथात उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला. तर ऑप्शन क्रमांक 2 ओरिजिन ऑफ स्पीसीज, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 लोह खनिजातील लोहाच्या प्रमाणानुसार डॅशच्या प्रकारात सर्वात जास्त लोहाचे प्रमाण असते. लोह खनिजातील लोहा प्रमाणानुसार डॅश या प्रकारात सर्वात जास्त लोहाचे प्रमाण असते. तर ऑप्शन क्रमांक 4 मॅग्नाइट, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 ए मेरे वतन के लोगो या गीताचे कवी कोण? ए मेरे वतन के लोगो या गीताचे कवी कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 प्रदीप, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 19 जुलै 1969 साली देशातील प्रमुख किती बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले होते? 19 जुलै 1969 साली देशातील प्रमुख किती बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले होते? तर ऑप्शन क्रमांक 2 14, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 भारत कोणत्या देशासोबत चबाहार रेल्वे प्रकल्प राबवला आहे? भारत कोणत्या देशासोबत चबाहार रेल्वे प्रकल्प राबविला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 इराण, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 अणुज या शब्दाचा अर्थ काय होतो? अणुज या शब्दाचा अर्थ काय होतो? तर ऑप्शन क्रमांक 1 धाकटा पाऊ, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 सध्याचे इस्रायलचे पंतप्रधान डॅशचे आहेत. सध्याचे इस्रायलचे पंतप्रधान डॅशचे आहेत. तर ऑप्शन क्रमांक 2 नाफ्ताली बेनेट, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 हापूस हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला आहे? हापूस हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पोर्तुगीज, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 मराठी भाषेचे पाणिनी कोणास म्हणतात? मराठी भाषेचे पाणिनी कोणास म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 2 श्री दादोबा पांडुरंग तरखडकर, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 विधान परिषदेवर डॅश सभासद शिक्षण मतदारसंघातून निवडले जातात. विधान परिषदेवर डॅश सभासद शिक्षण मतदारसंघातून निवडले जातात. तर ऑप्शन क्रमांक 1 12 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 लाळेचा संबंध तोंडाशी असेल तर कशाचा संबंध डोळ्यांशी आहे? लाळेचा संबंध तोंडाशी असेल तर कशाचा संबंध डोळ्यांशी आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 अश्रू, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 महाराष्ट्र राज्यात राज्य राखीव पोलीस बल प्रशिक्षण केंद्र डॅशच्या ठिकाणी आहे. महाराष्ट्र राज्यात राज्य राखीव पोलीस बल प्रशिक्षण केंद्र डॅशच्या ठिकाणी आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 नानवीज, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 पंचायत समितीचा सचिव कोण असतो? पंचायत समितीचा सचिव कोण असतो? तर ऑप्शन क्रमांक 2 गट विकास अधिकारी, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 कोणते भाषिक राज्य सर्वप्रथम अस्तित्वात आले? कोणते भाषिक राज्य सर्वप्रथम अस्तित्वात आले? तर ऑप्शन क्रमांक 4 आंध्र प्रदेश, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 गोलपीठा हा कविता संग्रह यांचा आहे. गोलपीठा हा कविता संग्रह यांचा डॅश आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 श्री नामदेव ढसाळ, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 अंगारमळा
या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? अंगरमळा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 श्री शरद जोशी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 वा इंडियन पिनल कोड म्हणजेच भारतीय दंडविधान संहिता कोणत्या वर्षी संमत करण्यात आले? इंडियन पिनल कोड म्हणजेच भारतीय दंडविधान संहिता कोणत्या वर्षी संमत करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 1 1860 साली ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 वा महाराष्ट्राचे एकूण किती कृषी हवामान विभाग आहेत? महाराष्ट्राचे एकूण किती कृषी हवामान विभाग आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 9 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 वा कुंभार्ली घाट कोणत्या 2 शहरांना जोडतो? कुंभार्ली घाट कोणत्या 2 शहरांना जोडतो? तर ऑप्शन क्रमांक 3 कराड व चिपळूण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 वा बिटकॉइन या डिजिटल चलनाचा शोध कोणी लावला? बिटकॉइन या डिजिटल चलनाचा शोध कोणी लावला? तर ऑप्शन क्रमांक 1 सातोशी नाकामोटो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 वा जलीकट्टा हा कोणत्या राज्यातील पारंपरिक खेळ आहे? जलीकट्टा हा कोणत्या राज्यातील पारंपरिक खेळ आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 तामिळनाडू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 वा फुटबॉल खेळातील युरो कप 2020चा विजेता डॅश डॅश आहे? फुटबॉल खेळातील युरो कप 2020चा विजेता डॅश डॅश आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 इटली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 वा नतुला खिंड खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? नतुला खिंड खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 सिक्कीम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 वा हायकू हा काव्यप्रकार डॅश डॅश या भाषेतून मराठीत आला आहे? हायकू हा काव्यप्रकार डॅश या भाषेतून मराठीत आला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 जपानी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 वा सतीची चाल बंद करणारा भारतातील ब्रिटिश गव्हर्नर जनरल कोण? सतीची चाल बंद करणारा भारतातील ब्रिटिश गव्हर्नर जनरल कोण? तर ऑप्शन क्रमांक 4 लॉर्ड विल्यम बॅटिंग हे आपले करेक्ट आन्सर होईल.